महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस पहलगाम हल्ल्यात घेतले निष्पाप बळी, तरीही पाकिस्तान सोबत खेळता क्रिकेट सामने। या विरोधात दिग्रस येथे उबाटा सेनेचे तीव्र आंदोलन। पहलगाम हल्ल्यात निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तान देशासोबत येत्या 14 सप्टेंबर 2025 भारत देश पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना खेळून आमच्या भगिनीच्या सिंदुराचा अपमान करण्याचे काम करत आहे। याचा रविवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी उबाटा सेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत यांच्या आदेशावरून दिग्रस येथील शिवाजी चौक येथे सर्व महिला व उबाटा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र येऊन पाकिस्तानच्या विरोधात नारेबाजी करून भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना निवेदन सादर करण्यात आले। यावेळी दिग्रस तालुका प्रमुख रवींद्र अरगडे, शहर प्रमुख राहुल देशपांडे तसेच महिला प्रमुख संजीवनी कोडसे सह महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणा देत आंदोलन केले। या आंदोलन करतेवेळी महिलांनी हमारा सिंदूर हमारा देश अशा घोषणा दिल्या। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनामधून भारत विरोधी कारवाई करणाऱ्या पाकिस्तान सोबत भारताने क्रिकेट खेळू नये अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस। पाकिस्तानमध्ये हमले केले आणि जाहीर केलं की पाकिस्तानाशी कोणताही व्यवहार यापुढे होणार नाही। सारा देश आनंदी झाला की दुश्मन राष्ट्राशी कोणताही व्यवहार आमच्या देशाचा होणार नाही। वाघा बॉर्डर बंद केली, व्यवहार बंद केले, व्यापार बंद केला आणि निर्लज्जासारखे, बेशरमासारखे, बाजार बसवीसारखे पैशासाठी भारत पाकिस्तानच्या क्रिकेटची मॅच लावली। अजय शाह, अमित शाह, नरेंद्र मोदी यांना एकच सांगू इच्छितो, एक चुटकी सिंदूर की किंमत तुमच्या जानो मोदी जी। ज्याच्यावर खेपलाय, ज्याच्यावर काळानं आघात घातला, जाती विचारू जिथे पहलगाममध्ये आमचे भाऊबंद मारून आमच्या माय बहिणींना विधवा केल्या, त्यांच्या सिंदुराला मोडण्यात आलं, त्याची जराशी तरी लाज बाळगायची होती आणि शत्रू राष्ट्रासोबत खेळणं नव्हतं। आपण आज जोरदारीने आपला जाहीर निषेध। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।